इचलकरंजीतील गोळीबारातील 2 आरोपी ताब्यात, LCBची धडाकेबाज कारवाई। इचलकरंजी येथील महासत्ता चौकात 4 मार्च 2026 रोजी रात्री झालेल्या फायरिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तात्काळ अटक केली आहे। या घटनेमुळे शहरात काही काळ भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार ओमकार जितेंद्र कांबळे वय 22 राहणार सांगलीवाडी सांगली याचा पूर्वी आरोपी अनुराग सूर्यवंशी व त्याच्या मित्रासोबत वाद झाला होता। त्या भांडणाच्या रागातून 4 मार्च रोजी रात्री सुमारे 8च्या सुमारास महासत्ता चौक परिसरात कांबळे मोटारसायकलवरून जात असताना आरोपी अनुराग सूर्यवंशी व त्याचा साथीदार ओमकार शेंडे यांनी त्याच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार केला। या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला। दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रेणुका माता मंदिर नदीवेस नाका परिसरात सापळा रचून अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 व ओमकार संजय शेंडे वय 20 या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील तपासासाठी त्यांना इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।